तुमच्या पर्सनकडून हा मेसेज असणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ता कोणाही व्यक्तीबद्दल जर विचार करत असेल तर त्यांच्या माइंडमध्ये काय झालं आहे, हिडन फिलिंग्स. ओके, ज्या तुम्हालाही माहिती नाही आहे पण त्यांच्या माइंडमध्ये चालल्यात तुम्हाला घेऊन. अशा काही गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ते आपण चेक करूया. बघूया की काय विचार करत आहेत ते तुमच्याबद्दल, पण जे तुम्हालाही माहिती नाही आहे. ओके, हा मेसेज जर तुमच्याशी रेझोनेट होणार असेल तर नक्की चांगलं आहे. पण आणखी स्ट्रॉंगली जर रेझोनेट व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर 5 ला नक्की क्लेम करा, जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंजमध्ये येतील. एक कार्ड घेऊया, बघूया मेसेज काय असणार आहे तुमच्यासाठी. ओ, आत्ता सध्या डिस्टन्समध्ये आहात ना. ओके, अवर सोल कनेक्शन बिफोर वी वॉन्ट मीट. ओके, झाल्यात तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा डिस्टन्स झालाय. डिस्टन्स डज नॉट. ओके, तुम्ही कार्ड सरळ सरळ मेसेज बघू शकता. सॉरी, डिस्टन्समध्ये आहात तुम्ही आत्ता सध्या. आय डोंट केअर इट मीन आय नीड क्लिअरली. ओके, मला असं वाटतं तुमचा पार्टनर विचार करतोय पण ॲक्शन घेत नाही आहे. डिस्टन्समध्ये डेफिनेटली 100% आहात. खूप जणांशी रेझोनेट आता कसं मेसेज होते त्याप्रमाणे घ्या. आणि ते म्हणतात आहे की आणखीन त्यांना वेळ हवा आहे, आणखीन बऱ्याच गोष्टींचा, कुठल्या गोष्टी अजून त्यांना क्लिअर करायच्या आहेत माहिती नाही आहे, पण बऱ्याच गोष्टींचा अजून पण विचार करतात आहे. त्यांना वेळ हवा आहे, त्यांना गरज आहे त्या वेळेची काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी. ओके, त्यांना भीती पण वाटते तुम्हाला गमावण्याची. त्यांना भीती वाटते की ते स्वतः कमजोर त्या गोष्टींमध्ये तर पडत नाही आहेत ना, किंवा तुम्हाला एक साईड अशी दाखवत नाही येतं ते. ओके, त्यांची फिलिंग आहे यू ब्रिंग कलर्स टू माय वर्ड्स. ओके, त्यांना माहिती पण आहे की तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये एक अशी ब्राईट लाईट आहात जे त्यांच्यासाठी एक म्हणतो ना असा एक चमकता एक लाईफ पार्टनर आहात तुम्ही. पण ते फील करतात आहे, फक्त फिलिंग्स, पण ते प्रत्यक्षात उतरत नाही आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं त्या डिस्टन्समध्ये त्यांना थोडासा आणखीन टाईम हवा आहे. आत्ताचा हा मेसेज तुमच्या पार्टनरकडून तुमच्यासाठी हे सगळे हिडन फिलिंग्स आहेत. ओके, त्यांना असं पण वाटतं की काही गोष्टी त्यांच्या हातातून जाऊ नये, जसं की तुम्ही, तुमचं रिलेशन, अगदी त्यांची फॅमिली पण. म्हणजे दोन गोष्टींमध्ये काहीतरी ते थोडंसं गोंधळ झालेला असेल, त्याच्यामुळे थांबले असतील, त्याच्यामुळे अजून विचार करत असतील तुमच्याकडे येण्याचा. ओके, थँक्यू सो मच. हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.